Hello dear student friends, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is describe the Doppler effect for a given application. So in short, dear students, we are going to discuss in a detail about Doppler effect. You all have to understand and make your attention properly so to understand the Doppler effect correctly. Okay, let us go. Dear student, you might have experienced the whole this phenomenon when ambulance reaches towards you. You hear it's a sound at large frequency. And when it goes away from you, you hear it's a sound very feebly or it's a sound fades away feebly. Okay, म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स येत असते तुम्हाला त्याचा आवाज जास्त ऐकू यायला लागतो आणि जसं ॲम्ब्युलन्स तुमच्यापासून लांब जाते त्यावेळी तुम्हाला त्याचा आवाज जो आहे तो कमी 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 ऐकू येत जातो. बरोबर आहे. हा एक अनुभव घेतलाय तुम्ही. किंवा तेच विमानाचं सुद्धा आहे. पहा की विमान ज्यावेळी तुम्ही अर्थवर आहे आणि विमान ज्यावेळी तिथून तुमच्या जवळून पास होत असतं तर तुम्ही जसे ते जवळजवळ येत जाईल त्या पद्धतीनं आवाज त्याचा मोठा होत जातो आणि जसं ते तुमच्यापासून लांब जात जाईल त्या पद्धतीनं त्याचा आवाज आहे तो कमी कमी तुम्हाला साऊंड होत राहतो. किंवा आपण हे कशावरून ठरवतो पहा की एखादा प्लॅनेट आपल्यापासून लांब जातो आहे की आपल्या जवळ येतो आहे, म्हणजे पृथ्वीच्या जवळ येतो आहे. ओके, किंवा कोणतीही गॅलेक्सी ही पृथ्वीपासून लांब जाते आहे का पृथ्वीपासून पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करता येतात डॉपलर इफेक्ट नावाचा जो फेनॉमेना आहे त्याच्या आधारानं. ओके, मीन्स डॉपलर इफेक्टच्या सहाय्यानं आपण एक्सप्लेन करू शकतो आता सांगितलेले ज्या काही घटना आहेत त्या सर्व. आणि एक लक्षात घ्या की डॉपलर इफेक्ट हा साऊंडला सुद्धा लागू आहे आणि लाईट वेव्हजना सुद्धा लागू आहे. ज्या ते आता आपण साऊंड वेव्हच्या संदर्भात पाहणार आहोत त्यामुळे आपल्या इथून पुढच्या डिस्कशन्समध्ये हे साऊंड जो आहे तोच प्राईम राहणार आहे याच्यामध्ये म्हणून, परंतु तो यांच्या संदर्भात सुद्धा लागू आहे लाईट वेव्हच्या संदर्भामध्ये. ओके, सो आपण पाहूया की डॉपलर इफेक्ट नेमका काय आहे. अगदी व्यवस्थित तुम्ही हा मुद्दा समजून घ्या, तुम्हाला बरेचसे फेनॉमेनॉन जे आहेत ते एक्सप्लेन करता येतील. डॉपलर इफेक्ट It was first described by Austrian physicist Christian Doppler. 1842 साली ऑस्ट्रियन फिजिसिस्ट क्रिश्चियन डॉपलर यानं जो इफेक्ट फाइंड आउट केला त्यालाच डॉपलर इफेक्ट म्हणतात. वी ऑल नो दॅट देर आर सो मेनी फेनॉमेनॉन इन द फिजिक्स ऑर इन अ सायन्स विच आर नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड इट ऑर डिस्क्राइब्ड इट. ओके, ज्या कोणी शास्त्रज्ञानं ते शोधून काढला किंवा ज्याला तो इफेक्ट फेनॉमेना कळाला त्याच्याच नावाने तो दाखवला जातो. हे आपण फिजिक्समध्ये बरेचदा पाहिलेलं आहे. त्यामुळे डॉपलर इफेक्टच्या संदर्भात ही तसंच आहे. आता एक्झॅक्टली स्टेटमेंट काय आहे ते पाहूया आपण डॉपलर इफेक्टचं. Doppler effect, the apparent frequency between the frequency at which sound or light waves leave a source and that at which they reach an observer caused by relative motion of the observer and the wave source. पहा, अगदी व्यवस्थित समजून घ्या की डॉपलर इफेक्ट कशामुळे कॉज होतोय. बघा, म्हणजे डॉपलर इफेक्ट कधी दिसून येतोय त्याचं कारण काय आहे. पहा की रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ऑब्झर्वर अँड द वेव्ह सोर्स. आता वेव्ह सोर्स म्हणजे काय की ज्याच्यातून साऊंड वेव्स बाहेर पडतायत किंवा लाईट वेव्स बाहेर पडतायत. मी जसं की तुम्हाला मगाशी म्हणलो की आपण साऊंड वेव्हच्या संदर्भातच या ठिकाणी फक्त कॉन्सन्ट्रेट राहणार आहोत. त्यामुळं इथं आपण म्हणणार आहोत वेव्ह सोर्स म्हणजे साऊंड वेव्हचा सोर्स. ओके, साऊंड वेव्हचा सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यातली जी काही रिलेटिव्ह मोशन आहे त्याच्यामुळंच डॉपलर इफेक्ट आहे तो दिसून येतोय. ओके, मग आता बघूया डॉपलर इफेक्ट म्हणजे काय. तर रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्झर्वर अँड वेव्ह सोर्स असल्यामुळं आता रिलेटिव्ह मोशन बिटवीन वेव्ह सोर्स आणि ऑब्झर्वर म्हणजे तर काय नेमकं की समजा वेव्ह सोर्स स्थिर असेल आणि ऑब्झर्वर असेल तो वेव्ह सोर्सच्या दिशेने जात असेल किंवा त्याच्यापासून लांब जात असेल, किंवा असं असेल की ऑब्झर्वर स्थिर असेल
आणि वेव्ह सोर्स हा त्याच्या दिशेनं जात असेल ऑब्झर्वरच्या किंवा त्याच्यापासून लांब जात असेल किंवा असंही असेल की वेव्ह सोर्स आणि ऑब्झर्वर एकमेकांच्या दिशेने येत असतील किंवा वेव्ह सोर्स आणि ऑब्झर्वर एकमेकांपासून लांब जात असतील. ह्या सर्व प्रकाराला म्हणायचं रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ऑब्झर्वर अँड द वेव्ह सोर्स. ज्यावेळी अशी रिलेटिव्ह मोशन असते त्याच वेळी फक्त डॉपलर इफेक्ट दिसून येतो, लक्षात घ्या. ओके, तर आता डॉपलर इफेक्ट म्हणजे काय पाहूया. तर ज्यावेळी रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्झर्वर आणि वेव्ह सोर्स असते त्यावेळी काय घडून येतं की देअर हॅपन्स दी ॲपॅरंट डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी. आता कोणत्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये, तर साऊंड सोर्समधून निघालेल्या ज्या साऊंड वेव्ज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी, म्हणजे सोर्समधनं ज्यावेळी त्या वेव्ज निघाल्या त्यावेळची फ्रिक्वेन्सी आणि ज्यावेळी त्या ऑब्झर्वरपर्यंत पोहोचल्या त्यावेळची फ्रिक्वेन्सी, यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो दिसून येतो ज्यावेळी हे सोर्स आणि ऑब्झर्वर आहेत ते एकमेकांच्या रिलेटिव्ह मोशनमध्ये असतात त्यावेळी. तर हा जो फ्रिक्वेन्सी डिफरन्स आहे ना, यालाच म्हणतात डॉपलर इफेक्ट. आणि एक लक्षात घ्या, हा फ्रिक्वेन्सी डिफरन्स जो आहे तो ॲपॅरंट आहे, आभासी आहे. ॲक्च्युअली रिअलमध्ये तसा कोणताही प्रकार नाही, हा ॲपॅरंट घडून येतो, लक्षात घ्या. आभासी आहे तो. त्यामुळं म्हणजे बघा थोडक्यात असं की ज्यावेळी वेव्ह सोर्स आणि ऑब्झर्वर हे रिलेटिव्ह मोशनमध्ये असतील त्यावेळी फ्रिक्वेन्सी डिफरन्स दिसून येतो. कशामध्ये फ्रिक्वेन्सी दिसून येतो, कुठल्या साऊंड वेव्समध्ये, तर ज्या साऊंड वेव्स सोर्सपासून बाहेर पडल्या त्यांची फ्रिक्वेन्सी आणि ज्या ऑब्झर्वरपर्यंत पोहोचली, म्हणजे त्याच साऊंड वेव्ह ज्या ऑब्झर्वरपर्यंत पोहोचल्या त्यांची फ्रिक्वेन्सी, यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डिफरन्स दिसून येतो जो की ॲपॅरंट आहे, आभासी आहे, तो खरा नाही आहे. त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट कळून आली की डॉपलर इफेक्ट दिसून येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वेव्ह सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे. ओके, याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. परत एकदा पहा, डॉपलर इफेक्ट म्हणजे काय, द ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी बिटवीन different frequency between the frequency at which sound or high light source leave a source and that at which they reach an observer. जी साऊंड वेव्ज किंवा लाईट वेव्ह ज्या सोर्समधून बाहेर पडल्या तिथून त्या बाहेर निघत असताना त्या लाईट वेव्ह किंवा साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि ज्यावेळी त्या ऑब्झर्वरपर्यंत पोहोचल्या त्यावेळी त्या लाईट वेव्ह किंवा सोर्सची फ्रिक्वेन्सी यांच्यातला जो डिफरन्स आहे, ॲपॅरंट असतो तो डिफरन्स, त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. आणि मी त्याची कंडिशन काय सांगितली, हा ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी डिफरन्स कधी दिसून येतो, ज्यावेळी रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्झर्वर आणि वेव्ह सोर्स असतं ते. आता हे जे काही आपण मुद्दा सांगितला ना तो अगदी डिटेलमध्ये आता आपण पुढे वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. लेट्स गो. आता पहिली केस समजून घ्या. पहिली केस काय, वेन सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर ॲट अ रेस्ट. बघा, ज्यावेळी सोर्स ऑफ साऊंड जो आहे ना तो ऑब्झर्वरच्या दिशेने निघालाय, म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. ओके, आता इथं तुम्ही काल पाहत असाल या डायग्राममध्ये की इथं मुव्हिंग साऊंड सोर्स कोण आहे रे, कुठून साऊंड क्रिएट व्हायला लागलाय, तर ही जी कार आहे त्याच्यामधून साऊंड सोर्स जो आहे ना तो साऊंड सोर्स आहे आणि त्याच्यामधून साऊंड बाहेर पडतो आणि तो कुणाच्या दिशेने चाललेला आहे, तर हा जो स्टेशनरी ऑब्झर्वर आहे, तर स्टेशनरी म्हणजे जो रेस्टला आहे तो जो आहे ऑब्झर्वर, तो त्याला म्हणायचं आपण स्टेशनरी ऑब्झर्वर. आता हा जो साऊंड सोर्स आहे ना तो कुणाच्या दिशेनं चाललेला आहे, तर ऑब्झर्वरच्या दिशेने चाललाय. मग बघूया आता फ्रिक्वेन्सी डिफरन्स कशा पद्धतीचा आहे आणि मग रिअल फ्रिक्वेन्सी आणि ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये काय फरक आहे. ओके, वेन द सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर रेस्ट, ऑब्झर्वर स्थिर आहे आणि कार जे आहे ती त्याच्या दिशेनं यायला लागलेली आहे. या केसमध्ये काय घडून येते पाहूया आपण. पहा, वेन source of a sound move towards the observer in the rest, the wavelength of a sound decreases. बघा, wavelength of a sound decreases आपण म्हणतोय कारण बरोबर आहे आपल्याला दिसून येते की the apparent change in the wavelength is given by, wavelength मधला चेंज कशा पद्धतीने आहे बघा या ठिकाणी, लॅम्बडा डॅश इज इक्वल टू v मायनस US डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्या, v म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड सोर्स आहे. ओके, आता F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड सोर्स. बघा मी काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव्स फ्रॉम द सोर्स आहे. US म्हणजे वेलॉसिटी ऑफ अ सोर्स आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्या इथे वेलॉसिटी ऑफ सोर्स कोण होता, ती गाडी होती. आता पुढे सिम्पल आहे सगळं. इफ F डॅश इज द ॲपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी, देन आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलॉसिटी डिवायडेड बाय वेवलेंथ. पहा, वेलॉसिटी ऑफ साऊंड इतकी आहे, ज्यावेळी ती सोर्सपासून ती साऊंड वेव्ह निघाल्या तेव्हा त्यांची फ्रिक्वेन्सी वेलॉसिटी किती आहे, v इतकी आहे.
त्या चेंज इन वेवलेंथ जो काय झालेला आहे तो किती आहे, इतका आहे, खाली दिलेला आहे पहा. ओके. आणि म्हणून आपल्याला दिसून येते की फ्रिक्वेन्सी चेंज or apparent change in the frequency is equal to this much v divided by v minus us into f. ह्या रिलेशनवरून आपण काय सांगू शकतोय रे, जर का v ची व्हॅल्यू मोठी आहे v मायनस US पेक्षा, त्याचाच अर्थ ॲपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी जो आहे तो मोठा असणार आहे रिअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. म्हणजे साऊंड सोर्समधनं ज्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज बाहेर पडल्या साऊंड वेव्ज त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची असणार आहे, तर ह्या ज्या वेव्ज ऑब्झर्वरपर्यंत रीच होत आहेत ना त्याची, म्हणजे ॲपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतोय द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस ॲज द साऊंड वेव्ह मूव्ज टुवर्ड्स द ऑब्झर्वर ॲट रेस्ट. बघा, ऑब्झर्वर ॲट रेस्ट आहे त्याच्या दिशेनं जर का साऊंड सोर्स चालला असेल तर आवाज फ्रिक्वेन्सी जी आहे ती जास्त होऊन जाते त्या साऊंड वेव्हची. आणि म्हणून तुम्हाला कळून येत असेल ज्यावेळी ॲम्ब्युलन्स तुमच्या दिशेने येते तेव्हा त्याच्या सायरनचा आवाज तुम्हाला जास्त ऐकू येतो, मोठा ऐकू येतो, लाऊडर व्हॉइस यू हिअर. ओके. आता दुसरी केस काय आहे पहा या ठिकाणी, की वेन सोर्स इज मुव्हिंग अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ॲट रेस्ट. आता हा ऑब्झर्वर ॲट रेस्ट या ठिकाणी आहे पहा, इथं उभा आहे ऑब्झर्वर, ठीक आहे, आणि त्याच्यापासून ही कार आहे ती त्याच्यापासून लांब चाललेली आहे, लक्षात घ्या. अशा केसमध्ये काय घडून येते आपण पाहूया. When source of a sound moves away from the observer in a rest, the wavelength of a sound wave, therefore, apparent change in the wavelength is given by apparent change in a wavelength. काय घडून येते बघा, की एकतर v म्हणजे साऊंड वेव्स जे आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी त्यांची वेलॉसिटी प्लस वेलॉसिटी ऑफ साऊंड US, ओके, डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव्ह. ओके. म्हणजे v म्हणजे वेलॉसिटी ऑफ अ सोर्स, US म्हणजे वेलॉसिटी ऑफ अ साऊंड, लॅम्बडा डॅश इज अ चेंज इन अ वेवलेंथ अँड f इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव्ह. ऑल राईट. इफ f डॅश बी द ॲपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी, बघा f डॅश जर का चेंज इन फ्रिक्वेन्सी असेल तर आपण असं पुट करू शकतो. बघा हे सगळं सेम आहे, v अपॉन लॅम्बडा सेम सूत्र आपण वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लॅम्बडा डॅशची पुट केलेली आहे आणि त्यातनं आपल्याला काय कळून आलेलं आहे पहा, की लॅम्बडा डॅश इज इक्वल टू v डिवाइड बाय v प्लस US इंटू f. ओके. आणि म्हणून f डॅश इज लेस दॅन f. आणि म्हणून एक गोष्ट कळून येत्या की फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस ॲज द साऊंड वेव्ज मूव अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ॲट अ रेस्ट. ज्यावेळी साऊंड सोर्स जो आहे तो ऑब्झर्वरपासून लांब जात असतो, मुव्हिंग अवे टुवर्ड्स होत असतो, त्यावेळी जो साऊंड आहे त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी होत जाते, हे आपल्याला कळून आलेलं आहे या ठिकाणी. आता बघा, वेन ऑब्झर्वर मूव्ज टुवर्ड्स सोर्स ॲट रेस्ट. ओके. ज्यावेळी सोर्स स्थिर आहे, ओके, आणि ऑब्झर्वर त्याच्या दिशेने चालला आहे, आता काय घडून येते बघा, वेन ऑब्झर्वर moves towards the source in a stationary, then relative velocity of a sound wave to the observer is v plus u0. आता या ठिकाणी परत एकदा पहा काय आहे ते. तुम्हाला एक गोष्ट सांगितली की f डॅश इज इक्वल टू रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अ साऊंड डिवायडेड बाय वेवलेंथ. ओके. या ठिकाणी तुम्हाला कळून येत आहे पहा, हे काय आहे v, इथं वेलॉसिटी ऑफ अ साऊंड आहे. ओके. हे u पहा u0 डिवायडेड बाय v अपॉन f म्हणजे वेवलेंथ ऑफ द दॅट साऊंड वेव्स. ओके. म्हणजे v इज अ वेलॉसिटी ऑफ साऊंड, u0 इज अ वेलॉसिटी ऑफ द ऑब्झर्वर. ओके. अँड v अपॉन f इज अ वेवलेंथ. त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा फॉर्म्युला रिअरेंज केला, आपल्याला काय कळून आलं बघा, f डॅश इज इक्वल टू v प्लस u0 डिवायडेड बाय v इंटू f. म्हणजेच काय होणार आहे रे, ज्या अर्थी v प्लस u0 हे मोठं असणार ना v पेक्षा कायमच, म्हणजेच आपल्याला असं असेल तर ह्याचं उत्तर काय आपल्याला मिळणार की f डॅशची जी व्हॅल्यू आहे ती f पेक्षा मोठी असणार आहे. f डॅश म्हणजे काय, ॲपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी, आणि f म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेव्ह ॲट साऊंड सोर्स. साऊंड सोर्समधनं बाहेर निघालेल्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ, आणि चेंज इन फ्रिक्वेन्सी हा असा असणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक सांगू शकतोय आपण की फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, बघा, ॲज द ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स द सोर्स ॲट अ रेस्ट.
सोर्स जो स्थिर आहे त्याच्या दिशेने जर का ऑब्झर्वर निघाला तर फ्रिक्वेन्सी आहे जी आहे अपॅरंट फ्रिक्वेन्सी ती इन्क्रीज झाली असते. म्हणून आपल्याला कळते बघा की एखादी लाऊडस्पीकर आहे आणि त्याच्या दिशेने तुम्ही निघाला तर आवाज जास्त जास्त तुम्हाला लाऊड ऐकायला यायला लागतो त्या ठिकाणी. ओके, तर असं आहे. आता पुढची केस काय आहे बघा, वेन ऑब्झर्वर मूव्ज अवे फ्रॉम सोर्स ॲट रेस्ट. एखादा सोर्स ऑफ साऊंड जो आहे त्याच्यापासून ऑब्झर्वर लांब चालला तर आता काय दिसून येत आहे बघा, वेन ऑब्झर्वर मूव्ज अवे फ्रॉम द सोर्स इन रेस्ट द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह टू द ऑब्झर्वर इज बघा व्ही मायनस यू नॉट. म्हणजे काय, व्ही म्हणजे काय वेलॉसिटी ऑफ अ साऊंड, यू नॉट म्हणजे काय की वेलॉसिटी ऑफ अ ऑब्झर्वर. मग आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो बघा की एफ डॅश इज इक्वल टू, आपल्याला एफचा फॉर्म्युला तर माहिती आहे फ्रिक्वेन्सीचा, वेलॉसिटी अपॉन वेव्हलेंथ, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ साऊंड डिवायडेड बाय वेव्हलेंथ. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ साऊंड काय असणार आहे बघा, वेलॉसिटी ऑफ साऊंड मायनस वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. का तर ऑब्झर्वर जो आहे तो वेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंडपासून काय चाललाय लांब चाललेला आहे आणि म्हणून मायनस साईन या ठिकाणी आले. व्ही मायनस यू नॉट म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ साऊंड डिवायडेड बाय दिस वेव्हलेंथ ऑफ साऊंड वेव्ह. आणि अशा पद्धतीने हे सिम्पली रिअरेंज केलं आपल्याला. चेंज इन अ फ्रिक्वेन्सी और अपॅरंट फ्रिक्वेन्सी चेंज इज इक्वल टू व्ही मायनस यू नॉट डिवायडेड बाय व्ही इंटू एफ. अशा पद्धतीचे इक्वेशन मिळते. ज्या अर्थी व्ही मायनस यू नॉटची व्हॅल्यू कमी असणार व्हीपेक्षा, याचाच अर्थ हे जे इक्वेशन आहे यातनं आपल्याला कळते की एफ डॅशची जी व्हॅल्यू आहे ती एफपेक्षा कमी असणार आहे. ओके, म्हणजे चेंज इन अ फ्रिक्वेन्सी ही किती असणार आहे, कमी असणार आहे ओरिजिनल साऊंड सोर्स बसून निघलेल्या ज्या साऊंड वेव्ज आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा ही अपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी जो आहे तो कसा आहे कमी असणार आहे. आणि म्हणून फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस ॲज द ऑब्झर्वर मूव्ज अवे फ्रॉम द साऊंड सोर्स ॲट रेस्ट. सोर्सपासून तुम्ही जसे जसे लांब जाल, ऑब्झर्वर लांब जाल तसा त्याला आवाज कमी कमी ऐकू येत जाणार आहे, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होणार आहे. आता ह्या ज्या केसेस आपण पाहिल्या लक्षात घ्या, त्याला एकाच फॉर्म्युल्यामध्ये कशा पद्धतीने असेंबल केलेलं आहे पहा. या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही काही गोष्टी समजून घ्या की यफ म्हणजे काय. हा जो यफ दिसतो आहे तुम्हाला तो म्हणजे चेंज इन अ फ्रिक्वेन्सी और अपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीमध्ये किती बदल झालेला असेल. ओके, म्हणजे ऑब्झर्वरपर्यंत त्या ज्यावेळी पोचेल त्या साऊंड वेव्ज त्यावेळची फ्रिक्वेन्सी किती असेल. मला काय म्हणायचं आहे, यफ म्हणजे की ऑब्झर्वरपर्यंत त्या साऊंड वेव्ज पोचतील त्यावेळी किती फ्रिक्वेन्सी असेल त्याला म्हणतोय आपण यफ. यफ नॉट म्हणजे ज्यावेळी साऊंड वेव्ज ह्या त्या सोर्समधून बाहेर पडल्या त्यावेळी तिथं त्याची किती फ्रिक्वेन्सी होती ती. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि त्यानंतर इथे दिले व्ही नॉट. याचा अर्थ काय की वेलॉसिटी म्हणजे ऑब्झर्वरची जी काय वेलॉसिटी आहे त्याच्या मुव्हिंग होण्याची ती. व्ही एस म्हणजे सोर्स जो आहे साऊंड सोर्स त्याची वेलॉसिटी असं आहे. मग प्लस म्हणजे काय की ऑब्झर्वर मूव्ज टुवर्ड सोर्स, मायनस व्ही नॉट म्हणजे काय तर ऑब्झर्वर मूव्ज अवे फ्रॉम द सोर्स. सेम त्या पद्धतीनं मायनस व्ही एसचा अर्थ काय होतोय तर सोर्स मूव्ज टुवर्ड्स ऑब्झर्वर आणि प्लस व्ही एसचा अर्थ काय होतोय तर सोर्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर हा एक सिंपल फॉर्म्युला आहे ज्याच्यातनं तुम्ही प्रत्येक गोष्ट आता फाइंड आउट करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही पहा, उदाहरणार्थ एक फॅक्ट काय आहे की आपण असं म्हणू की ऑब्झर्वर जो आहे तो टुवर्ड्स द सोर्स निघालेला आहे. सोर्स स्टेशनरी आहे आणि ऑब्झर्वर टुवर्ड्स द सोर्स निघाला, ही एक कंडिशन घेतली. तर आता म्हणजे काय होणार पहा, फक्त तुम्हाला काय कन्सिडरेशनमध्ये घ्यावं लागणार आहे या ठिकाणी, व्ही तो टुवर्ड्स द सोर्स निघाला म्हणजे प्लस व्ही नॉट डिवायडेड बाय व्ही. हा पार्ट तुम्हाला कन्सिडरच करायचा नाही कारण ह्यो पार्ट कधी आहे प्लस मायनस व्ही एस. हा पार्ट कधी येणार आहे, हा पार्ट कधी येणार आहे ज्यावेळी सोर्सची मुवमेंट आपण ध्यानात घेणार आहे टुवर्ड्स ऑब्झर्वर. त्यामुळे हा पार्ट आता तुम्ही ध्यानात घेणार का नाही. सेम त्या पद्धतीने समजा ऑब्झर्वर सोर्सपासून लांब चाललेला आहे म्हणजे मुवमेंट कोण करतोय ऑब्झर्वर, म्हणजे ह्यो पार्ट तुम्ही कन्सिडर करायचा नाही आहे हा व्ही एसचा. ओके, ऑब्झर्वर जर का अवे फ्रॉम द सोर्स निघालाय म्हणजे काय होणार व्ही मायनस व्ही नॉट डिवायडेड बाय व्ही होणार. ओके, ज्यावेळी कोण मूव्ह करते याच्यावर हा फॉर्म्युला डिपेंड आहे. ओके, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी ध्यानामध्ये घ्यायच्या आहेत. ऑल राईट, चला आपण पुढे जाऊ. वेन सोर्स अँड ऑब्झर्वर मूव्ह टुवर्ड्स इच अदर, ज्यावेळी सोर्स आणि ऑब्झर्वर एकमेकांच्या दिशेने येत आहेत तेव्हा काय होणार आहे बघा. सिंपल गोष्ट आहे या ठिकाणी की ज्या अर्थी
ते एकमेकांच्या जवळ येत आहेत, म्हणजे त्यांच्यातली रिलेटिव्ह वेलॉसिटी काय असणार आहे बघा, व्ही प्लस यू नॉट. म्हणजे ही साऊंड वेव्सची फ्रिक्वेन्सी वेलॉसिटी प्लस यू नॉट म्हणजे त्या ऑब्झर्वरची वेलॉसिटी, ह्या दोघांची बेरीज. आणि ॲपॅरंट वेवलेंथ किती होणार आहे आपल्याला माहिती आहे. एफ डॅश इज इक्वल टू व्ही डॅश डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट. आपण या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्या की आपल्याला कळते एफ डॅश इज इक्वल टू धिस मच, आणि म्हणून एफ डॅश इज ग्रेटर दॅन एफ. हे सगळी मॅथमॅटिकल भाग आहे सगळा. तुम्ही थोडं बघाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजून येतील. आणि म्हणजे ज्यावेळी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज आहे, द ऑब्झर्वर अँड सोर्स मूव टुवर्ड्स इच अदर. ज्यावेळी ऑब्झर्वर आणि सोर्स ऑफ साऊंड एकमेकांच्या दिशेने येत असतात तेव्हा फ्रिक्वेन्सीमध्ये इन्क्रीज झालेली दिसून येते. आपल्याला आवाज आहे तो जास्त मोठा ऐकू येत असतो. ओके. वेन सोर्स अँड ऑब्झर्वर मूव अवे फ्रॉम इच अदर. आता ते ज्यावेळी एकमेकांपासून लांब जात आहेत त्यावेळी काय दिसून येते बघा, वेलॉसिटी ऑफ द वेव्स रिलेटिव्ह टू द ऑब्झर्वर काय होणार आहे बघा तुम्ही, काय होणार आहे वेलॉसिटी ऑफ द वेव्स, व्ही मायनस यू झिरो. का तर ऑब्झर्वर आणि हे एकमेकांपासून लांब चाललेले आहेत म्हणून. आणि त्यामुळे आपण जर का ह्या व्हॅल्यू सगळ्या या ठिकाणी पुट केल्या तर आपल्याला काय गोष्टी दिसून येतात बघा. या ठिकाणी पुट केल्या व्हॅल्यू आपण एफ डॅश इज इक्वल टू धिस फॉर्म्युला, एफ डॅश इज लेस दॅन एफ म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस ॲज द ऑब्झर्वर अँड सोर्स मूव अवे फ्रॉम इच अदर. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व केसेस, पहिल्या 4 केसेस ज्या पाहिल्या त्या तुम्हाला एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट डॉपलर्स इफेक्ट. थँक्यू.